हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग. तर बघा, मी काल संध्याकाळी हा व्हिडिओ शूटिंग केला आहे. तर काल संध्याकाळचं माझं हे रुटीन आहे. 4 वाजता अगदी छान असं चहा बनवून घेतला. चहा करून झाल्यानंतर छान असे देवापुढे अगदी छान दिवा लावून घेतला. त्यानंतर मला बनवायची होती अंड्याची भाजी. तर बघा, 1-2 दिवस झालं आमचा आर्यन म्हणत होता मला अंड्याची भाजी खायची, अंड्याची भाजी खायची. मग ठीक आहे म्हणलं, आज त्याच्या म्हणण्यानुसार काहीतरी करावं. तर बघा, शूटिंग आपण जे काही करत असतो ते मुलांसाठीच करत असतो. मग त्याप्रमाणे मग त्याच्या आवडीनुसार मग यांना अंडी आणायला सांगितली होती मी. मग ते येताना घेऊन आले होते. मग म्हटलं चला अंड्याची भाजी बनवूया. म्हणून बघा, मी अंड्याची भाजी बनवण्यासाठी अगदी 4-5 अंडी उकडून घेतली. त्यानंतर मग भाजी तयारी करायला घेतली होती. मग टोमॅटो, कांदा अगदी लहान चिरून घेतला आणि त्यानंतर लसूण सोलून घेतला होता बघा. त्यानंतर कोथिंबीर निवडून घेतली. कोथिंबीर धुवून वगैरे घेतली आणि त्यानंतर मग बघा, जर वेळेस मी ना असं टोमॅटो, कांदा, नंतर तीळ, खोबरं असं भाजून घेते. पण ह्यावेळेस ना, खरं तर आमच्या दीदीची जरा थोडी तब्येत बिघडल्या. ती काही अंग सोडायला तयार नसते. मग आर्यनच्या पप्पाला असते थोडं काम. मग त्यांचं ऑनलाईन वर्किंग राहते. मग ते ऑनलाईनच करत बसतात. मग थोडं मग दीदीला घ्यावं लागतं. म्हणून मी पटपट आवरण्याच्या हेतूने ना मी मसाला भाजलाच नव्हता. मग ह्यावेळेस नाही का, जरा गडबड होऊन गेली होती. म्हणून मी न भाजताच त्याची पेस्ट करून घेतली होती. नंतर लसूण, खोबरं आणि हे तीळ पण अगदी लहान बारीक करून घेतलं होतं. त्यानंतर बघा, अंडी सोलून घेतली. एक अंडं ऑलरेडी मी अगोदर सोललं होतं. त्यामुळं थोडं सोलून दीदीला खाऊ घातलं होतं. कारण तिला सध्या ना दाढा येत असल्यामुळं तिला जरा खायला त्रास होतो आहे. मग ती काही खायलाच नको म्हणते. मग काय खाईल ते देण्याचा प्रयत्न करते. मग अगदी तिने 1-2-3 घास खातील एवढं खाल्लं होतं. त्यानंतर मी तसंच राहून देतं. पण आपला हेतू असतो की मुलांना काहीतरी खाऊ घालणे, म्हणून तिला मी खाऊ घातलं होतं. त्यानंतर बघा, भाजी मी करण्यासाठी पेस्ट बारीक करून घेतली होती. त्यानंतर कढई ठेवून तेल गरम होईल झाल्यानंतर त्यात जिरं वगैरे ॲड करून घेतलं आणि बारीक केलेलं वाटणात म्हणजे कांदा, लसूण आणि टोमॅटोची पेस्ट तेलात अगदी छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घेतली. आणि ह्यावेळेस बघा, मी कोथिंबीर पण ना बारीक वाट्यांमध्येच वाटून घेतले. जर वेळेस मी तशी करत नाही, पण ह्यावेळेस तसंच करून टाकलं होतं. कारण शक्यतो जास्त म्हणजे स्वयंपाकात नाही जास्त रुचीच नव्हती. म्हणजे दीदी किरकिर करत असल्यामुळं नाही का, गडबडीत करून घेतलं होतं. शेवटी कसं असतंय, प्रत्येकाचं वेगवेगळं राहतं. दाद्याला तर भाजी खायची होती आणि दीदीचं मात्र किरकिर चालू होती. मग म्हणून दोघांचा समन्वय साधत मग करण्याचा प्रयत्न केला होता. बघा, आमची दीदी आली होती. अगदी तिला ना ती टोपीचं खूप कौतुक वाटलं होतं. तिला पहिल्यांदाच ती असली टोपी घातली होती म्हणून ती दाखवायला आली होती. खरं तर आमचा दादा लहान असताना ना त्याच्यासाठी ते शिवलेल्या टोप्या होत्या. तिला ती पहिल्यांदा घातल्यामुळे त्याचं तिला खूप कौतुक वाटायला होतं. ती मला दाखवायला आली होती. मुलांचं असंच चाललेलं असतं, अधूनमधून सारखं किचनमध्येच फेऱ्या मारत असतात. मग तोपर्यंत बघा, मी भाजी अगदी मसाला अगदी छान लालसर होईपर्यंत भाजून घेतला. आणि त्यानंतर थोडी अंडी वॉश करून त्यात टाकली होती. अगदी अंडी पण थोडं एक अर्धा मिनिटभर भाजून दिली. म्हणजे त्यात मसाल्यात जर भाजली ना छान टेस्ट येते. म्हणून असं केलं ना, अगदी थोडं स्किनचंच तिखट टाकलं होतं. त्यानंतर बघा, मी भाजीत पाणी ॲड करून घेतलं आणि छान अशी भाजी तयार झाली होती माझी. अगदी मस्त अशी चव झाली होती. त्यानंतर बघा, दाद्याला मी थोडं काढून घेतलं होतं. नंतर त्यात मग लाल तिखट आणखीन थोडं जास्त टाकलं होतं. ते अगदी नंतर मग छान अशी तर्रीदार भाजी तयार झाली होती. त्यानंतर बघा, मला भाकरी करायची होती. कारण आर्यनच्या पप्पाचा आज छान असा
तवा म्हणण्याचा मूड होता. मग म्हटलं चला भाकरी करून घेऊया म्हणून मग अंड्याची भाजी आणि भाकरी अशा प्रकारचं जेवणाचा बेत केला होता. अगदी त्यांच्या आवडीचा असा. बघा बाजरीच्या भाकरींना बऱ्यापैकी मला पहिले येतच नव्हत्या, पण आता छान येतात म्हणून कराव्याशा वाटतात. मग मला पण नाही का मी हौशेनं करून घेते. अगदी 4 ते 5 भाकरी पटपट पटपट बनवून घेतल्या होत्या. अगदी थोडं थोडं पाणी. बघा ज्या कोणी माझ्या बहिणी आहेत ना, म्हणजे 9 शिके असतील त्यांनी, भाकरी बनवताना ना अगदी जास्त पाणी टाकायचं नाही. अगदी थोडं थोडं पाणी करून पीठ भिजवून घ्यायचं. त्यानंतर मग बघा कशा असतं मुलांचं राहतं कसं, एक एक भाकरी करण्यासाठी थोडं थोडं पीठ असं भिजवून घेतात. तसं न करताना डायरेक्ट 2-3 भाकरींचं पीठ भिजवून घ्यायचं, म्हणजे जास्त ताप पडत नाही. म्हणजे वरची तव्यातली भाकरी भाजून घेईपर्यंत खालची भाकरी अगदी तयार होऊन जाते. म्हणजे गॅस पण जास्त लागत नाही आणि आपला वेळ पण पटपट वाचतो. अशा प्रकारे मग करून घेतात. तर बघा मी एका साईडनं तव्यात भाजते आणि एका साईडनं मग पलीकडं दुसऱ्या गॅसच्या ह्याच्यावर भाजून घेते. मग अशा प्रकारे भाकरी छान भाजून जाते. नेहमी मी असेच करते. मग अगदी 2-3 भाकरी छान पद्धतीने भाजून घेतल्या होत्या. त्यानंतर भाकरी पटपट भाजून घेतल्या आणि त्यानंतर मग भाकरी केल्यामुळं किचनचा ओटा सगळा खराब होऊन गेलेला असतो. अगदी पीठ सगळीकडे उडून जातं म्हणून मग किचनचं गॅसची शेगडी वगैरे सगळंच क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर भांडी वॉश करून घेतली. पटपट अशी भांडी वॉश करून अगदी म्हणजे जास्त ताप पडत नाही बघा. ज्यावेळेस पटकन त्यावेळेस कामं करून घेतली ना, जास्त ओव्हरलोड होत नाही. म्हणजे जास्त भांड्याचा आपलं होतं कशी मानसिकता जरा वेगळी तयार राहते. म्हणजे जास्त जर भांडी वगैरे दिसले तर मग चिडचिड होते. मग त्याच्यापेक्षा ना जसं होईल तसं पटपट पटपट भांडी वॉश करून घेतली की म्हणजे जास्त लोड पडत नाही आणि आपणाला पण असं जास्त तापाचं वाटत नाही. म्हणून मग मी अशा प्रकारे करून घेते. भाकरी करून घेतल्या आणि त्यानंतर भांडी पटपट पटपट किचनच्या ओट्या साफ करून घेतला. गॅसची शेगडी वगैरे पुसून घेतली आणि भांडी वॉश करून घेतली. बघा अशा प्रकारे जर नियोजन केलं ना अगदी पटपट होऊन जातं आणि मग मुलांना वेळ पण देता येतो आणि मग त्यांची पण जास्त चिडचिड होत नाही आणि घरात इतरांना पण जास्त ताप पडत नाही. अशा प्रकारे जर नियोजनबद्ध जर काम केलं तर अगदी छान पद्धतीने होऊन जातं. पटपट मग भांडी वॉश करून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही दोघं जेवायला बसलो होतो. आणि आमच्या घरी ना सध्या ना असं जेवणाचं जरा समीकरण वेगळंच आहे. कारण लहान मुलं असल्यामुळं मग तुम्ही समजू शकता की घरात लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा त्या मग आईचं जेवण कशा प्रकारे असू शकता. अगदी तुम्ही माझ्याकडं बघून म्हणू शकता किंवा ज्याच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना अगदी ते सहजपणे मान्यही करता येईल की अशा प्रकारे असू शकतं. बघा जेवढं होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे आमचं डेली रुटीन असते. तर बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला. तर बघा थोडं बोलायचं राहूनच गेलं. कालच्या परवाच्या व्हिडिओला म्हणजे छान असे वॉच टाईम वगैरे छान वाजला. म्हणजे तुम्ही बघताय अगदी त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर आमची फॅमिली तुम्हाला आवडली का नक्की सांगा कमेंटद्वारे. तर चला बाय बाय, टेक केअर.